एक तुम्हाला एक सेंटेन्स देतो. समजा हे एक वाक्य आहे, साध्या वर्तमान काळाचं वाक्य. ही राईट्स अ लेटर. ही राईट्स अ लेटर. ही राईट्स अ लेटर. तो पत्र लिहितो. यस लावायचं क्रियापदाला. ही राईट्स अ लेटर. तो पत्र लिहितो. या ठिकाणी करता आपल्याला कोणत्या कोणत्या 3 गोष्टी लागणार आहे. एक सब्जेक्ट लागणार. सब्जेक्ट ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, करता. या 3 गोष्टी ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस चांगला समजण्याकरता या 3 गोष्टी माहित असाव्यात. कोणत्या कोणत्या? एक सब्जेक्ट माहित असावं, एक वर्ब काय माहित नाही. वर्ब हा व्ही हा मुख्य क्रियापदासाठी वर्ब, मेन वर्ब, आणि एक ऑब्जेक्ट. या 3 गोष्टी समजल्या पाहिजे. वर्ब म्हणजे काय? वर्बचा अर्थ होतो क्रियापद, आणि ऑब्जेक्टचा अर्थ काय होतो? ऑब्जेक्टचा अर्थ होतो कर्म. ऑब्जेक्टचा अर्थ काय होतो?